आपणा सर्वांचे माझ्या सम्यक शिक्षण या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण समांतर रेषा व छेदिका यांवरील काही गृहीतके व प्रमेय पाहणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण समांतर रेषा व छेदिका यांचे गुणधर्म कृतीच्या सहाय्याने किंवा प्रायोगिक पद्धतीने पडताळून पाहिले होते. आता आपण असे गुणधर्म युक्लिडच्या तर्कशुद्ध मांडणीचा उपयोग करून सिद्ध कसे करता येतात ते शिकणार आहोत. आता दोन रेषा व छेदिका यांमुळे रेषा कोन निर्माण होत असल्याने आपण युक्लिडच्या गृहीतकांबरोबरच रेषा कोन यांमध्ये शिकलेली स्वयंसिद्ध विधाने गृहीतके प्रमेय यांचा उपयोगी यासाठी करणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला ही गृहीतके प्रमेय माहित नसतील तर तुम्ही मागील व्हिडिओ पाहावे असे मी सुचवेन. आता या समांतर रेषा व छेदिका यांचे जे गुणधर्म आहेत हे सिद्ध करण्यासाठी आपण अगोदर पाहिलेल्या समांतर रेषा व छेदिका यांच्या गुणधर्मांपैकी एक गुणधर्म गृहीतक, ज्याला ॲक्सिओम असे म्हणतात, म्हणून स्वीकारणार आहोत. आणि याचा जो व्यत्यास येतो, या गृहीतकाचा जो व्यत्यास येईल तो व्यत्यासही आपण जसाच्या तसा स्वीकारणार आहोत. म्हणजेच याला सिद्ध करणार नाही. तुम्ही याला सिद्ध पण करू शकता, परंतु आपण ते सोपे करण्यासाठी आपण याला गृहीतक म्हणून स्वीकारणार आहोत. आणि हे जे गृहीतक आहे याच्या मदतीने आपण समांतर रेषा व छेदिका यांचे जे इतर गुणधर्म आहेत ते स्वीकारणार आहोत. मग आता हे गृहीतक काय आहे तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की काय गृहीतक आहे की जर एखादी छेदिका दोन समांतर रेषांना छेदत असेल तर निर्माण होणाऱ्या संगत कोनांचे माप समान असते. काय म्हटलेले आहे की जर एखादी छेदिका दोन समांतर रेषांना छेदत असेल तर निर्माण होणारे जे संगत कोन असतात त्या संगत कोनांचे माप समान असते. आता इथे पहा, इथे मी समजा क्रमांक दिले 1 2 3 4 5 6 7 8 असे काही क्रमांक दिले तर आपल्याला माहिती आहे की समांतर रेषा व छेदिकांमुळे होणाऱ्या संगत कोनांच्या जोड्या आपण लिहितो. कोन 1 आहे तर कोन 1 बरोबर कोन 2 हे आपण गृहीतक म्हणून स्वीकारणार आहोत. अशाच प्रकारे कोन 3 बरोबर कोन 4, ठीक आहे. त्यानंतर कोन 5 बरोबर कोन 7 इत्यादी संगत कोनांचे ज्या माप असते ते काय असते, समान असते, असे आपण गृहीतकामध्ये सिद्ध केलेले आहे, स्वीकारलेलं आहे. मग आता या गृहीतकाचा उपयोग करून इतर समांतर रेषा व छेदिका यांचे गुणधर्म आहेत ते आपण सिद्ध करूया. मग आता पहा, पहिलं प्रमेय, थेरम ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, तो काय आहे की जर एखादी छेदिका दोन समांतर रेषांना छेदत असेल तर कोणत्याही एका बाजूला होणाऱ्या आंतरकोनांची जोडी ही पूरक कोन असते. आता हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग त्यासाठी आपण सिद्ध करण्यासाठी काय करूया तर त्यासाठी आपण दोन समांतर रेषा घेऊया, दोन समांतर रेषा व एक छेदिका, ठीक आहे. आणि ही दोन समांतर रेषा व छेदिका यांना आपण नाव देऊया. छेदिका टी म्हणूया, समांतर रेषा दोन आहेत तर हिला मी ए बी म्हटलं आणि ही रेषा सी डी. आता पहा, टी जी छेदिका आहे ती ए बी ला मी म्हटलं पी मध्ये छेदते आणि सी डी ला क्यू मध्ये छेदते, ठीक आहे. मग यानंतर मी यामध्ये जे कोन निर्माण झाले आहे त्यांना नाव देतो. कोन 1, कोन 2, याला मी कोन 3 म्हटलं, याला कोन 4 म्हटलं आणि याला कोन 5 म्हटलं. मग आता हे मी पक्षामध्ये लिहिणार आहे कारण आपल्याला हे सिद्ध करायचे आहे की कोणत्याही एका बाजूला होणाऱ्या आंतरकोनांची जोडी ही पूरक कोन असते. मग आता पक्षामध्ये काय लिहिणार आहे की पक्षामध्ये आपण असं लिहिणार आहे की जर रेषा ए बी आणि रेषा सी डी समांतर असतील, म्हणजे रेषा ए बी समांतर रेषा सी डी आणि याला टी ही काय आहे, छेदिका आहे. मग आता आपल्याला हे काय झालं
हे आपल्याला पक्षात दिलेलं आहे की रेषा AB समांतर CD आहे आणि ती छेदिका आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळे कोन निर्माण होतात. ठीक. मग साध्य काय आहे? साध्य काय आपलं? हे साध्य आहे की जर एखादी छेदिका दोन समांतर रेषांना छेदत असेल तर कोणत्याही एका बाजूला होणाऱ्या आंतरकोनांची जोडी पूरक कोन असते. आंतरकोन, आता यामध्ये आंतरकोनाची जोडी म्हणजे कुठला? तर कोन 1 आणि कोन 2 हे काय आहेत? आंतरकोन आहेत. आणि या जोडीची काय सांगितलेली आहे? जी जोडी असते ही पूरक कोन असते. पूरक कोन म्हणजे काय? तर यांची बेरीज ही किती असली पाहिजे? 180 अंश. मग एका बाजूला ही जोडी आहे कोन 1 आणि कोन 2, यांची बेरीज किती पाहिजे? तर 180 अंश असते, असं आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि त्याच प्रकारे दुसऱ्या बाजूला पण एक जोडी आहे, तिचं पण आपण सिद्ध करू शकतो. कोन 3 अधिक कोन 4 यांचं माप किती? 180 अंश. हे आपल्याला सिद्ध करायचं. मग आता करूया आपण सिद्धता. आता पहा, आता ही जी रेषा आहे, आता इथे समजा दिसत नसेल तर मी एक मोठे करून दाखवतो. पहा, हे काहीस अशा प्रकारे कोन आहेत. कसे आहेत? हा जो कोन आहे याला मी कोन 5 म्हटलंय. हा कोन 2 आहे, हा कोन 1 आहे, हा कोन 4 आहे आणि हा कोन 3 आहे. ठीक आहे. आणि वेगवेगळी नावे काय आहेत? तर CD, हा Q आहे आणि छेदिकेला T म्हटलेला आहे आणि इथे जिथे छेदलंय AB ला त्याला मी P म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण हे सिद्ध करूया. मग पहा, हे जे किरण QD आहे, किरण QD जे आहे हे रेषा T वरती उभे आहे. काय म्हणतोय मी? की किरण QD जे आहे हे रेषा T वरती उभे आहे. बरोबर. मग आपण हे जे QD किरण आहे याला रेषीय कोनांची जोडीमध्ये लिहू शकतो. मग यामध्ये कोन कुठले कुठले आहेत? तर कोन 2 आणि कोन 5 यांमधून एक रेषीय जोडी निर्माण होत आहे. म्हणजेच कोन 2 अधिक कोन 5 बरोबर 180 अंश. का? तर हे काय होत आहे? तर हे रेषीय जोडीतील कोन. मग आता हे कोन 2 अधिक कोन 5 बरोबर 180 अंश. आता यानंतर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण संगत कोनांचं एक गृहीतक धरलेलं आहे. ते काय आहे? की जर दोन समांतर रेषांना एखादी छेदिका छेदत असेल तर निर्माण होणाऱ्या संगत कोनांची जोडी समान असते. मग आता इथे पण पहा काय दिलेलं आहे की आपल्याला एक छेदिका आहे जी दोन समांतर रेषांना छेदत आहे. म्हणजेच इथे सुद्धा असणाऱ्या संगत कोनांची जोडी समांतर होईल. आता इथे संगत कोन कुठला आहे? तर कोन 5 आणि कोन 1 हा संगत कोन आहे. म्हणून मी असं म्हणू शकतो की कोन 1 बरोबर कोन 5. का? तर संगत कोन गृहीतक आपण इथे वापरलेला आहे. संगत कोन गृहीतक. बरोबर आहे. मग आता यावरून मी काय म्हणू शकतो? मग यावरून मी असं म्हणू शकतो की हे जे कोन 5 आहे त्याऐवजी मी तिथे कोन 1 असं लिहू शकतो. म्हणून कोन 1 अधिक, म्हणून काय आहे? तर कोन 2 अधिक कोन 1 बरोबर 180 अंश. हे झालं समीकरण आहे. ठीक आहे. किंवा मी याला असंच लिहू शकतो, अशा पद्धतीने पण लिहू शकतो की कोन 1 अधिक कोन 2 बरोबर 180 अंश. हे झालं आपलं साध्य की कोन 1 अधिक कोन 2 बरोबर 180 अंश. म्हणजेच हे कोन 1 व कोन 2 काय आहेत? हे आंतरकोन आहेत आणि यांची बेरीज किती आलेली आहे? 180 अंश झालेली आहे. हे आता आपण सिद्ध केलं. त्याच प्रकारे आता कोन 3 आणि कोन 4 साठी आपण सिद्ध करूया. तर अशाच प्रकारे कोन 3 आणि कोन 4 हे सुद्धा आंतरकोन जी जोडी आहे ते सुद्धा पूरक कोनांची असते. यासाठी आता आपण सिद्ध करूया. आता हे जे किरण PQ आहे, किरण PQ जे आहे हे रेषा AB वरती उभे आहे. बरोबर आहे. काय? तर किरण PQ हे रेषा AB वरती उभे आहे. ठीक आहे. रेषा AB वरती उभे आहे. मग यामुळे आपण काय लिहू शकतो? तर कोन 1 अधिक कोन 3 बरोबर 180 अंश. का? कारण हे सुद्धा काय होतं? तर हे सुद्धा रेषीय जोडीतील कोन होता. ठीक आहे.
मग मी याला समीकरण 2 असं म्हटलं. आता किरण QP जर समजा आपण पाहिलं किरण QP, तर ते रेषा CD वरती उभी आहे, बरोबर आहे. मग किरण QP ही रेषा CD वरती उभी आहे, बरोबर आहे. मग मी काय लिहू शकतो, तर मी काय लिहू शकतो की कोन 2 अधिक कोन 4 बरोबर 180 अंश. का हे सुद्धा काय होईल, तर हे सुद्धा रेषीय जोडीतील कोन होते, हे सुद्धा रेषीय जोडीतील कोन होते. मग आता पहा, मग आता आपण अगोदरच पाहिलेलं आहे की कोन 1 अधिक कोन 2 बरोबर किती आहे, 180 अंश. हे आपण अगोदरच पाहिलेलं आहे. मग यामुळे यामध्ये मी कोन 2 यावरून मी काय लिहू शकतो, तर कोन 2 बरोबर 180 अंश वजा कोन 1, 180 अंश वजा कोन 1. मग हेच कोन 2 ची किंमत मी समीकरण 3 मध्ये ठेवीन. मग कोन 2 ची किंमत मी कशात, समीकरण 3 मध्ये ठेवली. तर त्यामुळे काय होईल, तर कोन 2 च्या ऐवजी मी काय लिहिणार, तर 180 अंश वजा कोन 1 अधिक कोन 4 बरोबर 180 अंश. ठीक आहे. मग यावरून मी काय करणार आहे, यावरून मी कोन 1 ची किंमत काढणार आहे, जी की मी समीकरण 2 मध्ये ठेवेन. मग यावरून कोन 1 ची किंमत काय येईल, तर कोन 1 बरोबर कोन 4, कोन 1 बरोबर कोन 4 अशी किंमत यावरून येईल. 180 तून 180 होऊन जातील, हे ऋण 1 जे आहे ते इकडे गेले की धन 1 होईल. सो म्हणून कोन 1 बरोबर कोन 4 होईल. मग कोन 1 ची किंमत मी आता समीकरण 2 मध्ये ठेवणार आहे. म्हणून काय करणार आहे, तर कोन 1 ची किंमत मी किती, कुठल्या समीकरण 2 मध्ये ठेवणार आहे. मग समीकरण 2 काय मिळेल आपल्याला, तर कोन 4 अधिक कोन 3 बरोबर 180 अंश किंवा कोन 3 अधिक कोन 4 बरोबर 180 अंश, 180 अंश. आणि कोन 3 अधिक कोन 4 हे काय आहे, तर कोन 3 आणि कोन 4 हे आंतरकोनांची जोडी आहे, जी की त्यांची बेरीज 180 अंश येते. म्हणजे हे काय झाले, तर हे पूरक कोन झाले. अशा प्रकारे आपण हे प्रमेय सिद्ध केलं आहे. त्यानंतर दुसरं प्रमेय, दुसरं गुणधर्म आपण समांतर रेषा व छेदिका यांमधला सिद्ध करणार आहोत. तो आहे, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात. बघा काय दिलेलं आहे की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात. आता इथे काय आपण काढणार आहोत, तर दोन समांतर रेषा व एक छेदिका काढणार आहोत. ठीक आहे, दोन समांतर रेषा व एक छेदिका काढणार आहोत. ही रेषा L म्हटली, हिला रेषा M म्हटलं. ठीक आहे, आणि छेदिका H आहे असं म्हटलं. तर यामध्ये जे कोन निर्माण झाले त्यांना आपण नाव देऊया. तो कोन आहे ABCD, E आहे, F आहे, G आहे आणि H आहे. आता पहा H इथे कन्फ्यूज होऊ नये म्हणून आपण छेदिकेला आपण N म्हणूया, N म्हणू. ठीक आहे. मग आता यामध्ये व्युत्क्रम कोन कोणकोणते आहेत, तर आंतरव्युत्क्रम कोन पाहिले तर कोन D आणि कोन E ही आंतरव्युत्क्रम कोनांची जोडी आहे. कोन C आणि H यांची आंतरव्युत्क्रम कोनांची जोडी आहे. यांची मापे काय असतात, समान असतात असं आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्याचप्रकारे बाह्य व्युत्क्रम कोनांची पण जोडी आहे, जसे की कोन B, कोन G ही एक जोडी आहे आणि कोन A आणि कोन F ही सुद्धा एक जोडी आहे. ठीक आहे. तर मग आपण पक्षात काय लिहिणार, तर पक्षात आपण लिहिणार की रेषा L जी आहे ती रेषा M ला समांतर आहे, रेषा L M ला समांतर आहे. आणि रेषा N जी आहे, रेषा N जी आहे ही छेदिका आहे, ही छेदिका आहे. चला तर मग आपण आता हे सिद्ध करूया. मग काय सिद्ध करायचे आहे, तर साध्य आपलं आहे की होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात. जसं की कोन A बरोबर कोन F, त्यानंतर कोन B बरोबर कोन G, त्यानंतर कोन D बरोबर कोन E आणि कोन C बरोबर कोन H. हे काय असतात, यांची मापे समान असतात. तर आपण यातलं
कोन ए बरोबर कोन एफ, कोन ए बरोबर कोन एफ हे साध्य सिद्ध करूया. अशाच प्रकारे तुम्ही बाकीच्याही विक्रम कोनांच्या जोड्यांसाठी ते सिद्ध करू शकता. मग आता याची आपण सिद्धता करूया. सिद्धता मग आता काय सांगितलं की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या विक्रम कोनांच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात आणि विक्रम कोन ए आणि एफ हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ए आणि एफ आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग आता पहा की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या विक्रम कोनांच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात हे सिद्ध करायचं आहे. मग या दोन समांतर रेषा आहेत व त्यांना एका छेदिकेने छेदले, तर आपल्याकडे एक गृहीतक अगोदरच घेतलेलं आहे की जर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तर संगत कोनांचे माप समान असते. म्हणजे इथे पहा संगत कोन कुठला आहे तर कोन, समजा मी ए घेतला तर कोन ए आणि कोन एच हे काय आहेत, संगत कोन आहेत. त्यामुळे यांचे माप काय असणार आहे, समान असणार आहे. हे कशावरून मी म्हटलंय की मी संगत कोनांच्या गृहीतकावरून, संगत कोनांची गृहीतक यांवरून मी म्हणू शकतो. आता तुम्ही पाहिलं की आपण समजा रेषा एल घेतली, रेषा एल, आणि ही जी दुसरी रेषा आहे एन, दुसरी रेषा एन जी आहे जी इथे छेदिका आहे, तर रेषा एल आणि रेषा एन मी घेतली, तर या दोन एकमेकींना जिथे छेदतात यामुळे काय होतात, तर यांमुळे विरुद्ध कोन निर्माण होतात. मग विरुद्ध कोन निर्माण होत असल्यामुळे आपण इथे विरुद्ध कोनांचे गुणधर्म उपयोगात आणू शकतो. मग विरुद्ध कोनाचा गुणधर्म काय असतो की विरुद्ध कोनांचे माप हे काय असते, समान असते. जेव्हा दोन रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा निर्माण झालेले विरुद्ध कोनांचे माप समान असते. मग इथे कोन एच बरोबर कोन एफ येईल, कोन एच बरोबर कोन एफ का, तर हे काय होत आहेत, तर हे होत आहेत विरुद्ध कोन. मग आपल्याला काय आहे तर कोन ए बरोबर कोन एच आहे आणि कोन एच बरोबर कोन एफ आहे. याला मी 2 म्हटलं आणि याला मी 1 असं म्हटलं. मग यावरून मी काय म्हणू शकतो, यावरून मी असं म्हणू शकतो की कोन ए बरोबर कोन एच ला मी काय म्हणू शकतो, कोन एफ, आणि हीच आपली विक्रम कोनांची एक जोडी आहे. मग अशा प्रकारे हे आपण सिद्ध केलेलं आहे की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या विक्रम कोनांच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात. अशा प्रकारे आपण हे साध्य सिद्ध केलेलं आहे. आता आपण समांतर रेषांच्या कसोट्या पाहणार आहोत. टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. बघा आतापर्यंत आपल्याला काय सांगण्यात आलं होतं की आपण जे गुणधर्म सिद्ध केले त्यामध्ये काय, तर दोन रेषा समांतर असताना त्यामध्ये त्यांना एखाद्या रेषेने छेदले असतात, त्यामध्ये होणाऱ्या ज्या कोनांच्या जोड्या असतात त्या कशा प्रकारे एकरूप असतात ते आपण सिद्ध केलं होतं. आता आपण काय करणार आहोत, तर दिलेल्या ज्या दोन रेषा असतील त्यांना एका रेषेने छेदले असता जर त्यामध्ये होणारे जे कोन आहेत त्या कोनांच्या गुणधर्मावरून आपण ठरवणार आहोत की दिलेल्या रेषा या समांतर आहेत की नाही, एकमेकींना समांतर आहेत की नाही. मग त्यासाठी परत आपण काय करणार आहोत, त्यासाठी आपण एक जो व्यत्यास आहे तो स्वीकारणार आहोत. म्हणजे काय, हे काय करणार आहोत, आपण गृहीतक म्हणून स्वीकारणार आहोत. आणि याचाच उपयोग करून आपण इतर गुणधर्म समांतर रेषांच्या बाबतीतचे सिद्ध करणार आहोत. मग आता पहा कोणता व्यत्यास आपण स्वीकारणार आहोत, तर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या संगत कोनांची एक जोडी जर एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. कोणाची जोडी, तर संगत कोनांची एक जोडी जर एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. हे आपण स्वीकारणार आहोत. म्हणजे कुठलाही गुणधर्म असेल त्यामध्ये आपल्याला संगत कोनांची जोडी एकरूप दिसली तर आपण काय म्हणणार आहोत की या दोन रेषा समांतर आहेत असे आपण स्वीकारणार आहोत. मग यासाठी आता पहिलं आपण प्रमेय बघूया. पहिलं प्रमेय काय आहे, थेरम. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या विक्रम कोनांची जर एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. हे आपल्याला आता सिद्ध करायचं आहे. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत पहा, त्यासाठी आपण दोन रेषा काढलेल्या आहेत, रेषा एल एम आणि त्यांची छेदिका रेषा एन आहे. मग हेच आता पक्षात दिलेलं आहे की रेषा एल आणि रेषा एम यांची रेषा एन ही छेदिका आहे.
आणि आपल्याला अगोदरच प्रमेयात काय सांगण्यात आलेलं आहे की होणाऱ्या विक्रम कोनांची एक जोडी एकरूप असेल. मग त्यामध्ये मी हा कोन ए आणि कोन बी हे विक्रम कोनांची जोडी घेतलेली आहे आणि यांचे काय आहे, माप काय आहे, समान आहे. एकरूप आहे म्हणजे माप समान आहे. मग आपल्याला सिद्ध काय करायचे आहे, तर सिद्ध काय करायचे आहे की रेषा एल समांतर रेषा एम, रेषा एल समांतर रेषा एम हे आपल्याला सिद्ध करायचे आहे. मग चला तर आपण सिद्धता करूया. मग आता पहा, हे सिद्ध करण्यासाठी आपण जो व्यत्यास अगोदर पाहिलेला आहे त्याचा उपयोग करणार आहे. तो काय आहे, तर संगत कोनाचे माप समान असेल तर त्या रेषा समांतर असतात असा आपण उपयोग करणार. म्हणून मी काय केलंय, इथे कोन सी घेतलाय, जो कोन बी चा काय होईल, संगत कोन होईल. मग कोन सी आणि कोन बी काय होते, संगत कोन होते. ठीक आहे. मग आता पहा, रेषा एन आणि रेषा एल ज्या आहेत त्या इथे येऊन छेदत आहेत, बरोबर आहे. मग रेषा एल व रेषा एल व रेषा एन ज्या आहे या एकमेकींना छेदतात, बरोबर आहे. मग या एकमेकींना छेदल्यामुळे काय होतं, या एकमेकींना छेदल्यामुळे आपल्याला माहितीच आहे की विरुद्ध कोन इथे निर्माण होत आहेत. म्हणजेच कोन ए बरोबर कोन सी असं आपण म्हणू शकतो का, कारण की काय आहे, तर विरुद्ध कोन निर्माण होत आहेत. मग विरुद्ध कोनाचे प्रमेय वापरून आपण म्हणू शकतो की कोन ए बरोबर कोन सी. ठीक आहे. बर, मग आता पहा, कोन ए बरोबर कोन सी आहे आणि आपल्याला पक्षामध्ये काय सांगितलेलं आहे की कोन ए व कोन बी हे विक्रम कोनांची जोडी आहे ती एकरूप आहे. म्हणजेच आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे की कोन ए बरोबर काय सांगण्यात आलेलं आहे, कोन बी. का, कारण हे आपल्याला पक्षात सांगितलेलं आहे की विक्रम कोनांची जी एक जोडी आहे त्याचे माप काय आहे, समांतर आहे. मग आता पहा, कोन ए बरोबर कोन बी आहे. मग यावरून मी असं लिहू शकतो की कोन ए ची किंमत काय आहे, कोन सी आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे. मग म्हणून मी काय म्हणू शकतो, तर यावरून मी म्हणू शकतो की कोन सी बरोबर कोन बी, कोन सी बरोबर कोन बी, कोन सी बरोबर कोन बी. मग आता पहा, काय आपण आताच पाहिलेलं आहे की कोन सी बरोबर कोन बी, आणि तुम्ही या आकृतीत पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की कोन सी व कोन बी हे काय आहेत, हे संगत कोन आहेत. म्हणजेच कोन सी व कोन बी हे संगत कोन आहेत, संगत कोन आहेत आणि ते काय आहेत, एकरूप संगत कोन आहेत. म्हणजे त्यांचे माप काय आहे, समान आहे. मग आपण संगत कोनाचा व्यत्यास वापरून असं म्हणू शकतो की संगत कोन कसोटीनुसार रेषा एल जी आहे ती रेषा एम ला काय आहे, समांतर आहे. रेषा एल ही रेषा एम ला समांतर आहे. समजलं. हा व्यत्यास वापरून आपण संगत कोनाचा व्यत्यास वापरून आपण असं म्हणू शकतो की रेषा एल समांतर रेषा एम आहे. मग आता यानंतर आपण असं म्हणणार आहोत की समजा दिलेल्या रेषामध्ये विक्रम कोनांची एक जोडी जर एकरूप आहे, समान आहे असं सांगितलं असेल तर आपण याच्या पुढे असं म्हणणार आहोत की त्या रेषा समांतर असतात. काय म्हणणार आहोत, तर विक्रम कोनांची असं म्हणू शकतो दिलेल्या रेषांमध्ये, दिलेल्या रेषा व छेदिका यांमध्ये विक्रम कोनांची एक जोडी जर समान असेल, विक्रम कोनांची एक जोडी जर समान असेल तर त्या रेषा समांतर असतात. म्हणजे समांतर रेषा असण्यासाठी फक्त संगत कोनांचे माप एक समान असणे किंवा एकरूप असणे गरजेचे नाहीये. तर दिलेल्या रेषांमुळे जे कोन निर्माण होतात त्यातील जे विक्रम कोनांची जी जोडी असते त्यांचे सुद्धा माप जर एकरूप असेल, त्यांचे सुद्धा माप जर समान असेल तरी त्या दोन रेषा समांतर असतात असे आपण म्हणणार आहोत. त्यानंतर पुढचा गुणधर्म. आता पहा, हे तिसरं प्रमेय आहे समांतर रेषांसाठी. ते काय आहे, तर दोन भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनांची जर बेरीज 180 असेल तर त्या रेषा समांतर असतात. हे आता आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग ठीक आहे, मग आपण काय केलं की दोन रेषा काढलेल्या आहेत, रेषा AB, रेषा CD आणि त्यांची छेदिका K आहे. ठीक आहे. मग आपण ते पक्षात लिहूया. पक्षात काय लिहिणार मी, तर रेषा AB व रेषा CD, रेषा AB
व रेषा CD यांची K ही काय आहे, छेदिका आहे. K ही काय आहे, छेदिका. मग आता अजून आपल्याला काय सांगण्यात आलेले आहे की आंतरकोनांची बेरीज 180 अंश आहे. म्हणून मी यामध्ये दोन कोन घेतलेले आहेत आंतरकोन, कोन 1 आणि कोन 2. मग काय आहे तर कोन 1 व कोन 2 हे आंतरकोन आहेत. आंतरकोन आहेत आणि यांची बेरीज किती सांगण्यात आलेली आहे तर कोन 1 आणि कोन यांची बेरीज किती सांगण्यात आलेली आहे तर 180 अंश सांगण्यात आलेली आहे. मग आता आपल्याला साध्य काय करायचं आहे तर साध्य आपल्याला माहितीच आहे की आपण समांतर रेषांची कसोटी पाहतोय, म्हणजे रेषा AB जी आहे ही समांतर रेषा CD आहे. तर त्या रेषा समांतर असतात असं आपल्याला सिद्ध करायचं. तर ठीक आहे, मग आपण त्याची सिद्धता करूया. मग सिद्धता, मग आता पहा, जी रेषा K आहे, जी रेषा K आहे यावरती हे जे B किरण आहे, B किरण आहे हे काय आहे, हे ह्या K रेषेवरती उभे आहे. मग आपण असं म्हणू शकतो की रेषा K वरती OB हे किरण उभे आहे. किरण उभे आहे. मग या कोणाला मी कोन 3 म्हटलं आणि हा कोन 2 अगोदरच आपण म्हटलेला आहे. मग आता हे किरण उभे असल्यामुळे आपण हे पहा ही काय होत आहेत तर रेषीय जोडीतील कोन होत आहेत. म्हणून मी असं म्हणू शकतो की कोन 2 अधिक कोन 3 बरोबर 180 अंश. का तर हा आहे रेषीय जोडीतील कोनांचा गुणधर्म. रेषीय जोडीतील कोनांचा गुणधर्म. ठीक आहे. बर, मग आपण पुढे पुन्हा आपण लिहूया. काय म्हटलंय तर कोन 2 अधिक कोन 3 बरोबर 180 अंश असं आपण म्हटले. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पक्षात काय सांगितलेले आहे की कोन 1 अधिक कोन 2 यांचे माप किती आहे. कोन 1 अधिक कोन 2 यांचे माप किती आहे, 180 अंश आहे. हे काय आहे, हे पक्षात आपल्याला सांगितलेले आहे. मग आता मी यावरून कोन 2 ची किंमत काढू शकतो. मग कोन 2 बरोबर काय येईल तर कोन 2 बरोबर 180 अंश वजा कोन 1. मग आता ही जी कोन 2 ची किंमत आलेली आहे ती मी या समीकरणामध्ये ठेवणार आहे. म्हणून या समीकरणाला समजा मी समीकरण A म्हटलं तर कोन 2 ची किंमत मी समीकरण A मध्ये ठेवेन. किंमत समीकरण A मध्ये ठेवू. ठीक आहे. मग आता A मध्ये ठेवल्यावर काय मिळेल आपल्याला, कोन 2 च्या ऐवजी काय लिहिणार आपण 180 अंश वजा कोन 1. 180 अंश वजा कोन 1 त्यानंतर अधिक कोन 3 बरोबर 180 अंश. ठीक आहे. मग 180 अंश आणि 180 अंश जातील. मग आपल्याला काय उरेल तर आपल्याकडे उरेल कोन 1 बरोबर कोन 3. कोन 1 बरोबर कोन 3. आणि आता इथे तुम्ही लक्ष देऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की कोन 1 आणि कोन 3 काय आहेत तर हे काय आहेत तर संगत कोन आहेत आणि हे संगत कोनांची जोडी आहे. आणि इथे आपण काय सिद्ध केलेलं आहे की कोन 1 आणि कोन 3 चे माप समान आहे, म्हणजेच ते एकरूप आहेत. मग आपण संगत कोनाच्या कसोटीनुसार असं म्हणू शकतो की रेषा AB ही समांतर रेषा CD. म्हणून काय तर संगत कोन कसोटीनुसार रेषा AB ही रेषा CD ला समांतर होती. रेषा AB समांतर रेषा CD. मग आपण काय म्हणणार आहोत की दिलेल्या रेषा व छेदिका यांच्या एका बाजूच्या आंतरकोनाची जोडी जर पूरक कोनांची असेल, म्हणजे त्याचे माप 180 अंश असेल तर त्या दोन रेषा समांतर असतात. म्हणजे यापुढे आपण दिलेल्या रेषांमध्ये असं सांगण्यात आलेलं असेल की त्याच्या आंतरकोनाचे माप 180 अंश असेल तर आपण सरळ सरळ असं म्हणणार की त्या दोन रेषा समांतर आहेत. म्हणून काय म्हणणार की दिलेल्या रेषांच्या छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनाची जोडी पूरक कोन असेल तर त्या रेषा समांतर असतात.
तर त्या रेषा समांतर असतात. आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.